मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज 1 जानेवारी 2025 वार गुरुवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आजपासून नवीन वर्षाची म्हणजे 2026ची सुरुवात झालेली आहे. योगायोगाने गुरुवारच्याच दिवशी हे नवीन म्हणजे नूतन वर्ष आलेलं आहे. बघा, खूप मोठा दिवस आणि खूप मोठा योग आहे. खरं तर प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण अशा काही सेवा करतो किंवा असे काही उपाय करतो जे केल्याने आपलं हे संपूर्ण वर्ष सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जातं. कारण असं म्हटलं जातं की वर्षाचा दिवस हा चांगला गेला, उत्तम गेला तर संपूर्ण वर्ष चांगलं जातं, आणि वर्षाचा पहिलाच दिवस जर वाईट गेला तर संपूर्ण वर्ष वाईट जातं. आता आज तुम्ही खूप काही केलं नसेल, इच्छा असूनही काही करता आलं नसेल, ठीक आहे, मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे की ज्या वस्तू तुम्ही आज रात्री झोपताना तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या आणि त्याच्यासोबत ह्या काही छोट्याशा सेवा केल्या तर लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुटुंबात, तुमच्या जीवनात असणारी जी काही इडापिडा आहे ती निघून जाईल. सतत तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. सतत कामात येणाऱ्या अडचणी ज्या आहेत ह्या नष्ट होतील. पैशांची कामं मार्गी लागतील. ज्या काही अडीअडचणी आहेत त्या निघून जातील. आणि आजपासून जे वर्ष तुमचं संपूर्ण पुढे येणार आहे किंवा सुरू होणार आहे, हे संपूर्ण नवीन वर्ष तुमचं सुखाचं, आनंदाचं आणि कामाचं जाईल. मग जर आज तुम्ही ह्या वस्तू तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तर तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही कठीण इच्छा असतील तर त्या इच्छासुद्धा पूर्ण होतील. आता सगळ्यात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे लिंबू. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी इडापिडा असते, काहीतरी संकट असतात किंवा बऱ्याच वेळा आपल्याला नजर लागते, आजारपण येते. बघा, बऱ्याच वेळा वर्षाच्या सुरुवातीला आजारपण मागे लागलं तर वर्ष संपेपर्यंत ते आजारपण आपल्या पाठी असतं. असं 2025मध्ये बऱ्याच लोकांच्या सोबत घडलं असेल. म्हणून तुम्हाला हा पहिला उपाय, आजारपण, इडापिडा, संकट, क्लेश, कलह, भांडणं, वाद हे सगळं संपवण्यासाठी करायचं आहे. आज 1 जानेवारीला जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, एक 12च्या आतमध्ये कधीही, तेव्हा छान एक लिंबू घ्यायचं, एकच लिंबू घ्यायचं. जे लिंबू तुम्ही घेणार आहात हे लिंबू तुम्हाला मध्ये थोडं कट करायचं आहे. त्याला एक उभी आणि एक आडवी चीर द्यायची. पूर्ण त्याच्या 4 फोडी सेपरेट नाही करायच्या, मध्ये थोडी थोडी फक्त त्याला चीर द्यायची आणि त्या चिरेमध्ये म्हणजे जे कट केल्यावरती त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची. आता हे लिंबू जे आहे ते घरातल्या 4ही कोपऱ्यांना स्पर्श करायचे. स्वतःवरून ते 5 वेळा ओवाळायचे. मुख्य दारावरून ते ओवाळून घ्यायचे किंवा उतरवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हे लिंबू काळ्या वस्त्रामध्ये बांधून, एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये बांधून आपल्या जवळ म्हणजे उशीखाली किंवा जिथे तुम्ही झोपताय, जिथे ज्या भागात तुम्ही झोपताय त्या ठिकाणी हे लिंबू ठेवून द्यायचे. सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठायचे आणि हे लिंबू घराच्या बाहेर कापडासकट फेकून द्यायचे. लिंबू फेकायचे, घरात यायचे आणि मग अंघोळ किंवा जे काही असेल ते तुम्ही करू शकता. बघा, हा उपाय केल्याने वर्षभरात तुमच्या आयुष्यात असणारी जी काही इडापिडा, संकट, क्लेश, कलह, पुढे तुम्हाला जे काही वाईट येणार आहे किंवा जे काही धोकादायक येणार आहे त्या सगळ्याचा नाश होईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. या दुसऱ्या उपायासाठी बघा, या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तेव्हा तुम्हाला एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये मीठ असतं. खड्यांचं असेल किंवा अगदी बारीक असेल, कुठलंही चालेल. थोडंसं मीठ सफेद रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं आहे आणि त्या मिठावरती एक सिक्का ठेवायचा आहे. 1 रुपयांचा चालेल किंवा 5 रुपयांचा, 2 रुपयांचा, 10 रुपयांचा, कुठलाही एक सिक्का ठेवायचा आहे. आता सिक्का आणि मीठ सफेद कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आणि ही तयार केलेली पोटली जी आहे ती देवघरात ठेवायची आहे. 5 मिनटं ही पोटली माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे. जी काही दरिद्रता, गरिबी आहे, सतत येणारी आर्थिक चणचण आहे ती दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्याबरोबर लगेचच 5 मिनिटात ती पोटली उचलायची आहे. आज रात्रभर, आज वर्षाच्या पहिल्या दिवशी रात्रभर ही पोटली आपल्यासोबत ठेवायची आहे. सकाळी उठलात, अंघोळ वगैरे झाले की ही पोटली आपल्या कपाटात, तिजोरीत ठेवायची आहे. संपूर्ण वर्षभर ही मीठ आणि सिक्क्याची पोटली आपल्या तिजोरीत ठेवा. बघा, वर्षभर तुम्हाला अनुभव येईल. पैसा कमी पडणार नाही. पैशांची जी काही चणचण आहे ती कधीच तुम्हाला भासणार नाही. आता प्रत्येकाची काहीतरी इच्छा असते. प्रत्येक व्यक्ती इच्छा पूर्ण होण्यासाठी काही ना काही करत असतो, पण बऱ्याच वेळा इच्छा अपूर्ण राहतात. या 2026मध्ये तुम्हाला वाटत असेल की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या तर हा उपाय करा. एक छोटासा कागद घ्या, सफेद कागद घ्या, त्याच्यावरती लाल, निळा, हिरवा, पिवळ्या रंगाचा एक छान पेन घ्या. स्केच पेन, ग्लिटर, साधा बॉल पेन कुठलाही चालेल, मार्कर चालेल, तुमच्याकडे जो कुठला पेन असेल तो घ्या
आणि त्या पानावरती तुमच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या लिहा. ज्या इच्छा या 2026मध्ये तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्या सर्व इच्छा लिहा. नोकरी लिहा, प्रमोशन लिहा, पगार लिहा, व्यापारवाढी लिहा किंवा विवाह लिहा. जे तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला त्या कागदावरती लिहायचं आहे. लिहून झाल्यानंतर बघा, तुमच्या इच्छा एक एक शब्दामध्ये लिहून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला लिहायचं आहे 2026मध्ये सगळं मिळालं. एका कागदावर इच्छा लिहिल्या लाईनीमध्ये की खाली लिहायचं आहे 2026मध्ये हे सगळं मिळालं. आता या कागदाची चौकोनी घडी करायची. ही घडी उजव्या हातामध्ये ठेवायची आणि त्या कागदाला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या. हे 2026 माझ्यासाठी खूप शुभ आहे. हे 2026 माझ्यासाठी लकी आहे. माझी नोकरीची इच्छा या 2026मध्ये पूर्ण होत आहे. मला चांगला पगार मिळत आहे. व्यवसाय वाढणार आहे. पैसा येत आहे. माझ्याकडे धनसंपत्ती खेचून येत आहे. माझं कर्ज नीळ झालेलं आहे. हे 2026 माझ्यासाठी खूप लकी आहे. 5 मिनटं असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने म्हणायचं आणि मग त्याच्यानंतर हा इच्छाप्राप्तीचा कागद आपल्या जवळ उशीखाली ठेवायचा. सकाळी उठलात, अंघोळ वगैरे झालं की हा कागद सोबत जवळ ठेवा. पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी एक 5 मिनटं या कागदाला अफर्मेशन द्या पॉझिटिव्ह आणि हा कागद उशीखाली ठेवा. त्या कागदामध्ये लिहिलेल्या जेवढ्या इच्छा असतील, ज्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत रोज ही रेमेडी करायची. बघा, या 2026मध्ये तुम्हाला जे मिळणार पण नसेल ते सुद्धा मिळेल आणि काही दिवसांतच मिळेल. समजा नोकरी लागली, मग नोकरीची इच्छा खोडून टाकायची, बाकीच्याच इच्छा म्हणायच्या. समजा नोकरी मिळाली, पैसा पण आला, मग पुढची काही इच्छा असेल विवाहाची तीच म्हणायची. ती पण इच्छा पूर्ण झाली, मग दुसरी कुठली इच्छा असेल ती म्हणायची. आणि ज्या दिवशी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्या दिवशी ही रेमेडी थांबायची. हा जो कागद आहे तो कापरासोबत किंवा दिव्यावरती जाळून टाकायचा. बघा, या उपायाने तुमच्या सर्व इच्छा या 2026मध्ये 100% पूर्ण होतील. जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही ही रेमेडी कराल, जेवढ्या पॉझिटिव्हिटीने तुम्ही ही टेक्निक कराल, तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो मिळेल. पुढची वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे धनप्राप्तीसाठी. या 2026मध्ये तरी तुमच्याकडे पैसा असावा, कुणाकडनं कर्ज काढायला नको किंवा कुणाकडनं उसनं मागायला नको. म्हणून काय करायचं आहे तर आज वर्षाच्या या पहिल्याच दिवशी तुम्हाला एक कवडी घ्यायची आहे. तुमच्या देवघरात असेल, कपाटात असेल, कुठलीही एक छान कवडी घ्या. ती पाण्याने फक्त स्वच्छ धुवा. जी कवडी घेतलेली आहे ती हळदीत मिक्स करा. थोडी ओली हळद करा. पिवळ्या हळदी म्हणजे थोडी हळद वाटीमध्ये घ्या, त्यामध्ये थोडं पाणी घाला, हळद थोडी ओली करा आणि त्याच्यामध्ये ही कवडी घाला. आता ही कवडी त्या हळदीमध्ये मिक्स केली, पिवळी केली की त्याच्यानंतर ही कवडी जी आहे ही एका लाल धाग्यात बांधा. छोटा लाल धागा घ्यायचा, त्या लाल धाग्यामध्ये कवडी बांधायची. 2-4 वेळा धागा गुंडाळायचा, शेवटी गाठ मारायची. लाल धाग्यात हळदीने मिक्स केलेली ही पिवळी कवडी बंदिस्त करून तुम्हाला आज रात्री ती आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायची आहे. जिथे झोपताय तिथे किंवा कुठेही तुमच्या जवळ ठेवा. सकाळी उठलात की ही कवडी जी आहे हे अंघोळ करून आपल्या पैशांच्या पाकिटात ठेवा. बघा, जर आज 1 जानेवारीला हा तुम्ही उपाय केला, वर्षभर कधीही आर्थिक चणचण भासणार नाही. खूप पैशांची तंगी येणार नाही. पैसा येईल आणि पैशांची प्रत्येक समस्या दूर होईल. खूप साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत. यापैकी एक जरी केला तरी खूप आहे. नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.